जितेश राव एवढे प्रेमानं लागा मला कवाच कोणी हाक नाही मारली. मी काय म्हणते नाही म्हणजे गोपाळ दादानी आता सगळ्यांचं कल्याण करायचं ठरवलं ना, त्यामुळे त्याची ही कीर्ती सगळ्यात जगभर पसरली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे. अहो मग मी कशाला आहे? अहो मी पत्रकार कशाला झालोय? असा व्हायरल करतो का नाही त्याला जगभरात? लावा ताकद असतंय आपलं. हे तिला सांग मी माझ्या दुकानातल्या गिरायकांना बी सांगतो म्हणा आणि गोपाळचा फोटो बी लावतो. फोटो मी लावतो की माझ्या रिक्षाच्या मागे. नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्लॅनिंग ठीक आहे, पण माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. भन्नाट आयडिया सांग माझ्याकडे. लिंबू टिंबूंना नाही सांगत नाही, कळलं? अगं आम्हाला सांग की मग आम्ही आहे ना ऐकायला तयारीत. आता ऐका शांततेत. हा? पैशांची नशाच काही वेगळी आहे. देवी सिंगने याच्यासाठी तर जन्म घेतलाय. सोनं पैसा पैशामध्येच लोळायचं होता ना देवी सिंग. घे वाट कसली बघतोयस? मग लोळ ना पैशात. सोन्यात खेळायचे, खेळणं सोन्यात. आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय या देवी सिंग पासून पैसा फार वेळ नाही लांब राहू शकत. अजून काय पाहिजे? पैसा आहे, एवढं सोनं आहे, सुंदर मुली आहेत, विभावरी. एकदा का हे यज्ञाचं नाटक झालं की विभा माशी जे टेलर बनून शक्य नाही झालं ते आता बाबा म्हणून होणार. महाराज तुम्ही इथे येताना तुम्हाला कोणी पाहिलं नसेल आणि तुम्ही कोणाला सांगितलंही नसेल असं मी गृहीत धरतो. नाही हा यज्ञ सुरू करण्याआधी तुम्हाला माझी गोष्ट नीट लक्षपूर्वक ऐकावी लागेल. हा यज्ञ जर सफल करायचा असेल तर तुम्हाला मला शरण यावं लागेल, म्हणजेच भगवंताला शरण यावं लागेल. मनात कुठलीच शंका कुशंका ठेवू नका. तसं असेल तर आल्या पावलीच परत जा.
कारण अर्धवट मनाने केलेली कुठलीही भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही तयार आहात? नाही नाही महाराज, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. यज्ञाला सुरुवात करू. बसा. मन एकाग्र करा. आपण या पाताळातल्या देवाशी संपर्क साधणार आहोत. पाताळ कंगणी. क्रूड ध्रुड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. क्रूड ध्रुड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. डोळे उघडा. क्रूड ध्रुड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. सयाजीराव, तुम्हाला आता हे जलप्राशन करावं लागेल. तुमच्या हातून भूतकाळामध्ये काही पाप घडलं असेल तर या जलप्राशनामुळे ते धुतलं जाईल. घ्या, जलप्राशन करा. आई, बाबा, आई, आई, अगं काय झालं तुला? हो, आई काय झालं? बाबा, बाबा, बाबा काय झालं? उठा ना. गोपाळजी, हो आई, बाबांना काय झालंय? हे असे का पडले? काही झालेलं नाहीये त्यांना. हो, पण ते काहीच बोलत नाहीयेत. तू शांत राहा. ते सुखरूप आहेत. काही काळासाठी परमेश्वराच्या चरणी लीन झालेले आहेत. पण विभावरी, हा यज्ञ पूर्ण करायचा असेल तर मला तुझ्या अंतर्मनात डोकवावं लागेल. तर आणि तरच मी तुझ्या समस्येचं निवारण करू शकतो. तू तयार आहेस? विभावरी, तू तयार आहेस? हो. ये माझ्या मागे.